विनंती करेन मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय। सर्व मान्यवरांना विनंती करेन मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हा। मारुती सूर्यवंशी आपण जिथे कुठे असाल मैदानाच्या आतमध्ये या। चला सर्व टीम रेडी आहेत। मान्यवरांनी देखील विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय। या स्पर्धेत उद्घाटन सोहळा अगदी थोड्याच वेळामध्ये आपण संपन्न करणार आहोत। चला संघमालक आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या। सर्व संघमालक आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या। संघमालकांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या। युवती पंचक्रोशी अंतर्गत चंद्रभागा रूरल डेव्हलपर पुरस्कृत युवती प्रीमियर लीग 2025 YPL 1.0 चं हे पर्व क्रमांक पहिलं आपण अनुभवताय आणि 10 संघ मालक आणि 10 मास्टर माइंड आयकॉन आणि संपूर्ण हे खेळाडू यांच्यामध्ये रंगणार आहे YPL 1.0 चा थरारक असा क्रिकेटचा महासंग्राम। 10 संघांनी क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय। बघा लक्ष द्या, मान्यवर आल्यानंतर प्रत्येक टीमने सर्कल 30 सर्कल आपला 30 सर्कल कव्हर करायचा आहे। 5 टीम इकडून जातील, 5 टीम तिकडून जातील। चला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा स्पर्धेचा सोहळा उद्घाटन सोहळा अगदी थोड्याच वेळामध्ये आपण संपन्न करणार आहोत। चला टीम आपण रेडी राहा। पंचक्रोशी अंतर्गत चंद्रभागा रूरल अँड डेव्हलपर पुरस्कृत युवती प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक पहिलं आपण अनुभवताय आणि थोड्याच वेळात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन या सोहळा मात्र संपन्न होणार आहे। 10 संघ मालक आणि 10 मास्टर माइंड आयकॉन
त्यांच्यामध्ये रंगणार आहे YPL 1.0 चा हा महासंग्राम. खूप चांगली खेळपट्टी मात्र या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच पाहायला मिळते. अनुकूल अशी परिस्थितीमध्ये अगदी आपण जर पाहायला गेलं तर खेळपट्टी अगदी सुपीक अशी खेळपट्टी सुरू पाहायला मिळते. 10 संघ देखील रेडी आहेत, सर्व खेळाडू रेडी आहेत, संघ मालक ओनर देखील रेडी आहेत. YPL 1.0 पर्व क्रमांक पहिलं, जे पहिलं असतं ते मानाचं असतं आणि तो मान आज संपूर्ण पंचक्रोशीतील गावांचा आहे आणि ते गावांना जोडणारी मात्र ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि भव्य दिव्य नीटनेटकं असं आयोजन आज संपूर्ण येवती व पंचक्रोशी अंतर्गत ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळते. येवती प्रीमियर लीग 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम. या स्पर्धेची जर चर्चा केली तर सुसज्ज असं प्रगल्भ असं व्यासपीठ मात्र पाहायला मिळते. खेळाडू कक्ष देखील नक्कीच पाहायला मिळतोय. डगआउट्स देखील तैनात केलेले पाहायला मिळत आहेत. चमचमत्या ट्रॉफ्याज अगदी ट्रॉफ्यांकडे पाहावं आणि पाहतच राहावं. ओमसाई MTCच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडा स्पर्धा आज 300-350 किलोमीटर प्रवास पूर्ण करून मुंबईहून दाखल झाली संपूर्ण टीम ओमसाई MTCची आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा अगदी कव्हर करण्याचं काम नक्कीच केलं जात आहे. अगदी थोड्याच वेळात मात्र या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा, या स्पर्धेचे भाग्य विधाते अर्थातच दीपक लोखंडे यांच्याच संपूर्ण मार्गदर्शनाखाली ही क्रीडा स्पर्धा आपल्याला मिळते. मुंबईच्या पटलावरती अग्रेसर असं नाव म्हटलं गेलं तर दीपक दादा लोखंडे यांचं नाव येतं आणि आज क्रिकेटवरचं असलेलं प्रेम, खेळाडूंवरचं असलेलं प्रेम सातत्याने मात्र नक्कीच पाहायला मिळतं आणि त्यांच्याच माध्यमातून मात्र ही क्रीडा स्पर्धा एक गावातील ग्रामीण क्रिकेट खेळाडूंना एक चांगलं हक्काचं असं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि संपूर्ण येवती पंचक्रोशी विभागातील गावांना जोडणारी ही क्रीडा स्पर्धा अर्थातच येवती प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक पहिलं YPL 1.0 चा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. या भैरवनाथ स्टेडियम मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा अगदी संपन्न होणार आहे. दास संघ मालक आणि दास संघ मालक आणि 120 खेळाडू मात्र या क्रीडा स्पर्धेमध्ये भिडताना मात्र पाहायला मिळते. या पहिल्या पर्वाचा चॅम्पियन मात्र कोण होईल याची उत्सुकता प्रत्येकाला आहे, परंतु तत्पूर्वी मात्र या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा अगदी थोड्याच वेळामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण संपन्न करणार आहोत. खूप चांगली क्रीडा स्पर्धा, पहिलंच वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये हे दमदार असं आयोजन. दीपक दादा लोखंडे कारण तालुक्याची हायशान.
त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि साथी समालोचक अर्थातच बुरबुशी गावचा ढाण्या वाघ आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक उदयमुख असं अगदी पाहिला मार्गदर्शक आणि समालोचन क्षेत्रामधलं आमचे परममित्र अर्थातच रोहितदादा पाटील त्यांची देखील उपस्थिती मात्र या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांना देखील विनंती करेन की आपण सरळ खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. त्याचबरोबर आज समालोचकांमध्ये आमचे मोठे बंधू अर्थातच मारुती चोरगे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आवाज आपण या स्पर्धेसाठी ऐकणार आहोत. त्याचबरोबर युवा समालोचक आदर्श सूर्यवंशी त्यांचा देखील आवाज या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच पाहायला मिळेल. मी रोहित दादांना विनंती करेन की आपण देखील या डायरेक्ट खेळपट्टीच्या दिशेने यायचं आहे. आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अगदी थोड्याच वेळामध्ये मात्र संपन्न होणार आहे. सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण सरळ खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. प्रथमतः आपण जर पाहिलं गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा मात्र पुष्प अर्पण करणार आहोत आणि त्यानंतर मात्र खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. आणि पहिल्या मॅचचा टॉस दीपक दादा थोरात आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील या. आपलं देखील स्वागत आहे YPL 1.0 मध्ये.
16 मंत्र आपण संपन्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया मुख्य व्यासपीठाच्या दिशेने, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मात्र पुष्पहार अर्पण केला जाईल. सर्व मान्यवर आणि त्याचबरोबर सर्व संघ मालकांच्या शुभ हस्ते मी विनंती करेन की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मात्र पुष्पहार अर्पण केला जाईल. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन आणि त्याचबरोबर संघ मालकांना देखील विनंती करेन की सर्व संघ मालक आणि त्याचबरोबर मान्यवरांना देखील विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते छत्रपती महाराजांच्या प्रतिमेस मात्र पुष्पहार अर्पण केला जातोय. भगवा आमचा झेंडा, भगवा आमचं रक्त, प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचं तख्त, सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचं रक्त, कारण जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त. कारण जंगलातील लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात, आणि ज्यांनी मुघलांना सळोकी पळो करून सोडलं आणि आईच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण केलं, अशा जिजाऊच्या वाघाला राजा शिव छत्रपती म्हणतात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण सरळ खेळपट्टीच्या दिशेने यायचं आणि या खेळपट्टीचं पूजन मात्र केलं जाईल. डीजे सॉन्ग लावायचं दादांचं, आवाज थोडा कमी ठेवा सॉन्गचा, आणि सॉन्ग लावायचं दादांचा. डीजे मास्टर पण अनुभवताय. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर स्वप्न प्रत्येकाने पाहिलं होतं, प्रत्येकाचं स्वप्न आज साकार होतात असताना मिळतंय. येवती व पंचक्रोशी अंतर्गत चंद्रभागा रुरल डेव्हलपर पुरस्कृत येवती प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक पहिलं स्वप्न प्रत्येकाने पाहिलं होतं आणि प्रत्येकाचं स्वप्न आज साकार होत असताना मात्र पाहायला मिळतंय. 10 संघ मालक आणि 10 मास्टर माइंड आणि 120 खेळाडू या स्पर्धेमध्ये मात्र खेळताना पाहायला मिळतील. मान्यवर उपस्थित झालेत. मी सर्व एक टीमला विनंती करेन 30 सर्कल पूर्ण करायचंय. चला सर्व टीम एक सर्कल मात्र पूर्ण करा. रेड टीम ओम साई एमटीसी तयार होत आहेत. 2 मिनिटं फक्त. ड्रोन त्यांचा तयार होतोय. 2 मिनिटं फक्त. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडा स्पर्धा ही लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि व पंचक्रोशी अंतर्गत चंद्रभागा रुरल डेव्हलपर पुरस्कृत येवती प्रीमियर लीग 1.0 चा महासंग्राम मात्र या भैरव स्टेडियम मध्ये मात्र नक्की होतोय आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मात्र संपन्न होत असताना मात्र पाहायला मिळते. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून हे संपूर्ण ड्रोन व्ह्यू मात्र या स्पर्धेचे मात्र टिपले जातील. येस, आणि सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण खेळपट्टीच्या दिशेने जाणार. सर्व टीम चला लाईन अप करायचं 30 सर्कलला. चला सर्व टीम एक टीम लाईन अप करायचंय. 30 सर्कलला लाईन अप करा आणि 30 सर्कल कंप्लीट करायचंय. चला सर्व टीम. डीजे गाणं चालू राहू द्या, थोडासा आवाज कमी ठेवा फक्त. 30 सर्कल कंप्लीट करा. दहा संघ मालक आणि संघांमध्ये मात्र हा रणसंग्राम मात्र मिळतोय आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचा उद्घाटन सोहळा खेळपट्टीचं पूजन मात्र या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळेल. एका हाताचं अंतर घेऊन मात्र 30 सर्कल कंप्लीट करायचं आहे. 10 टीमला विनंती असेल. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून ड्रोन व्ह्यू मात्र जरूर पाहायला मिळतोय. सर्कल कंप्लीट करा सर्व टीम. येस येस. खेळपट्टीचं पूजन केलं जाईल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये.
सर्व ही मान्यवर मंडळी आणि संघ मालक देखील उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर या स्पर्धेचे भाग्य विधाते अर्थातच दीपक यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्ग ही क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा दहा संघ मालक आणि 10 संघ मालकांमध्ये 10 आयकॉन, त्याचबरोबर आपण जर पाहायला गेले तर कॅप्टन देखील पाहायला मिळतात आणि YPL 1.0 चा हा महासंग्राम या मैदानाच्या आतमध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये पहिला मॅचचा टॉस होईल। या स्पर्धेची चर्चा भरपूर राहिली, खूप चांगल्या पद्धतीने ऑप्शन देखील पाहायला मिळालं। आजचा तो दिवस, सलग 3 दिवस ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळणार आहे। आजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी आपण जर पाहायला गेलं तर या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा खूप चांगल्या पद्धतीने खेळपट्टी देखील पाहायला मिळते आणि सुबक अशी खेळपट्टी या क्रीडा स्पर्धेसाठी मात्र नक्कीच तयार केली गेली आहे। संपूर्ण या खेळपट्टीचा जर चर्चा केली तर सलग आठवडाभर ही खेळपट्टी तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत राहिली संपूर्ण कमिटीची, कारण ही कमिटी जर पाहायला गेली तर येवती पंचक्रोशीच्या अगदी गावातील ही खेळपट्टी पाहायला मिळते आणि संपूर्ण गावकऱ्यांची मेहनत, कमिटीची मेहनत ही खेळपट्टी बनवण्यामध्ये मात्र राहिलाय। कारण ज्या पद्धतीने आपण हे मैदान पाहताय ते मैदान असं नव्हतं, थोडंसं वरखालती अशी खेळपट्टी होती, विकेट थोडीशी खराब होती आणि विकेट सातत्याने चांगली बनवण्याचं काम संपूर्ण कमिटीचं आणि मेहनत राहिली आहे। येवती व पंचक्रोशी अंतर्गत चंद्रभागा रूरल डेव्हलपर पुरस्कृत येवती प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक पहिला अनुभवत आहे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा मात्र अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या उपस्थितीमध्ये मात्र संपन्न होत आहे। या स्पर्धेचे भाग्य विधाते अर्थातच दीपकदादा लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळते आणि मी विनंती करेन या खेळपट्टीचं पूजन करण्यासाठी दीपकदादा लोखंडे यांचे बंधू अर्थातच प्रदीपदादा लोखंडे यांना मी विनंती करेन की आपण प्रथमतः आपण या खेळपट्टी पूजन करून घ्यायचंय। ज्या मातीने आपल्याला मातीने आपल्याला घडवलं त्या मातीचं पूजन, यष्ट्यांचं पूजन सन्माननीय आदरणीय प्रदीपदादा लोखंडे, दीपकदादा लोखंडे यांचे बंधू त्यांच्या उपस्थितीमध्ये खेळपट्टीचं पूजन मात्र केलं जाते। मी विनंती करेन प्रदीपदादा लोखंडे यांच्या माध्यमातून मात्र या खेळपट्टीचं आणि यष्टांचं पूजन मात्र केलं जाते। ज्या खेळपट्टीने आपल्याला नाव दिलं, ज्या खेळपट्टीने ओळख दिली, त्या खेळपट्टीचं पूजन, त्याचबरोबर पुष्पहार अर्पण केला जातोय आणि पहिला नारळ वाढवला जाईल। अगदी आपण जर पाहायला गेलं तर 10 वाजून बरोबर 40 मिनिटं झालेत आणि हा शुभ मुहूर्त आहे या YPL 1.0 चा आणि पहिला नारळ मात्र वाढवला जाईल प्रदीपदादा लोखंडे यांच्या माध्यमातून। मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र या स्पर्धेचा पहिला नारळ वाढवायचा आहे। सुंदर अशी खेळपट्टी पाहायला मिळते, माती विकेट आहे आणि हा ड्रोन व्ह्यू संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा ओमसाई MTCच्या माध्यमातून मात्र टिपल्या जातात। 10 संघ आणि 10 संघांमध्ये हा महासंग्राम मात्र रंगताना मात्र पाहायला मिळते। अगदी त्या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर पहिला नारळ वाढवला जाईल प्रदीपदादा लोखंडे यांच्या माध्यमातून। त्याचबरोबर आपण या स्पर्धेमध्ये आपण जर पाहायला गेलं तर
पहिला नारळ वाढवला जातोय. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पहिला नारळ वाढवला जातोय या स्पर्धेचा. 10 संघ आणि 10 संघांमध्ये हा रणसंग्राम मात्र पाहायला मिळतोय. विनंती करेन जीसीसी घराळवाडी सिद्धनाथ घराळ सरपंच यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र पुढचा श्रीफळ वाढवायचा आहे. त्यानंतर कबीर 11 शेकेवाडी जाधव संघ, त्याचबरोबर अतुल बाबा 11 अर्थातच अविनाश शेवाळे साहेब त्यांच्या मालकीचा संघ. आपल्याला देखील विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र हा श्रीफळ वाढवायचा आहे. त्यानंतर हायड्रोटेक वॉरियर्स येवती दीपक दादा लोखंडे आणि प्रदीप दादा लोखंडे यांच्या मालकीचा संघ. त्यानंतर सरकार 11 येवती अर्थातच अमोल झेंडे सरकार आणि सचिन दादा पाटील यांच्या मालकीचा संघ. त्यानंतर परी 11 शेवाळेवाडी अर्थातच पांडुरंग शेवाळे भाऊ आणि सूरज भैया शेवाळे भाऊ यांच्या मालकीचा संघ. शिवशंभो स्पोर्ट्स काजारवाडी अर्थातच संघ मालक पाहायला मिळतात संजय मोहिते आणि दीपक मोहिते यांच्या मालकीचा संघ. आणि त्यानंतर महिनकर आर्ट्स सुदर्शन 11 शेवाळेवाडी अर्थातच ओमकार महिनकर यांच्या मालकीचा संघ. आणि पुढचा संघ आहे रणवीर 11 काटेकरवाडी योगेश काटेकर साहेब यांच्या मालकीचा संघ. त्यानंतर जय महाराष्ट्र 11 येवती अर्थातच संग्राम भैया शेवाळे पीआय आणि विक्रमदादा शेवाळे यांच्या मालकीचा संघ. जर पाहिलं तर जीसीसी घराळवाडी या मध्ये आयकॉन खेळाडू अर्थातच किरण घराळ मात्र पाहायला मिळतोय. कबीर 11 शेळकेवाडी त्यामध्ये आयकॉन खेळाडू सौरभ सोरटे, आमदार अतुल बाबा 11 येवती या संघामध्ये आयकॉन खेळाडू अर्थातच संतोष शेवाळे हायड्रोटेक वॉरियर्स येवती या टीम मध्ये आयकॉन खेळाडू अर्थातच महेश नार, त्याचबरोबर सरकार 11 येवती त्या टीम मध्ये शुभम चला टीम विनंती करेन कबीर 11 शेळकेवाडी. चला आपली टीम घेऊन खेळपट्टीच्या दिशेने यायचं आणि त्यानंतर सरकार 11 येवती आपली टीम घेऊन मात्र खेळपट्टीच्या दिशेने यायचं आहे. पहिला मॅचचा टॉस होईल. पहिला मॅचचा टॉस घेतला जाईल. मी टीम विनंती करेन कबीर 11 शेळकेवाडी सचिन दादा जाधव यांच्या मालकीचा संघ. आणि त्यानंतर मी विनंती करेन सरकार 11 येवती अमोल झेंडे सरकार आणि सचिन दादा पाटील यांच्या मालकीचा संघ. कबीर 11 शेळकेवाडी सचिन दादा खेळाडू या टीम मध्ये सौरभ सोरटे, त्याचबरोबर सरकार 11 येवती अमोल झेंडे सरकार आणि सचिन दादा पाटील यांच्या मालकीचा संघ. आणि आयकॉन खेळाडू अर्थात शुभम या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळेल. चला सर्कल कंप्लीट करून घ्या. जी जागा मोकळी आहे सर्कल कंप्लीट करून घ्यायचं आपण. पहिल्या मॅचचा टॉस मात्र घेतला जाईल. मी मान्यवर विनंती करेन जय शिवाजी. मी विनंती करेन ज्ञानेश्वर शेवाळे पत्रकार यांच्या शुभ हस्ते मात्र पहिल्या मॅचचा टॉस होईल. चला थँक्यू डीजे थँक्यू. मान्यवरांना विनंती करेन की आपण मॅचचा टॉस मात्र घेतला जातो. ज्ञानेश्वर शेवाळे पत्रकार असते मात्र हा टॉस कोण देईल. चला कबीर आणि जो चॉईस करेल. ओके 2 देखील बनवलेत या तर कॉल देणार आहे कबीर 11 ज्ञानेश्वर शेवाळे. चला मात्र घेतला जातोय.
येस, पहिल्या मॅचचा टॉस इम्पॉर्टंट आहे. छापा असा कॉल दिलाय आणि टॉस जिंकलाय सरकारी आणि प्रथमतः टॉस महत्वाचा होता तुझ्यासाठी. टॉस खरंच खूप टॉस खरंच खूप इम्पॉर्टंट होता. नवीन ग्राउंड आहे, नवीन विकेट आहे, कशी चालणार काहीच अंदाज नाही, त्यामुळे आम्ही फिल्डिंग करणार. पहिलीच मॅच आहे आणि पहिल्याच मध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिल्या मॅच मध्ये रणनीती काय असेल आणि टीम कशा पद्धतीने तयार केली. ज्यावेळी ऑप्शन झालं नंतर तुला समजलं की अशा पद्धतीची आपली टीम आहे आणि कसं प्लॅनिंग राहिलंय आणि कसं बॉन्डिंग राहिलंय. तसं आमची आजच भेट झाली पूर्ण टीमची, पण आमचं बॉन्डिंग जुनं आहे. टीमची चर्चा आमची झालेली सचिन पाटील सोबत, त्यांनी तशी टीम घेतलेली आहे आणि आम्ही बॉलर्स जास्त चांगले घेतलेले. कुठल्या गोलंदाजावरती जास्त विश्वास असेल पहिल्याच मॅच मध्ये? पहिल्याच मॅच मध्ये आमच्याकडे एक छोटा कलाकार आहे, त्याच्यावर जास्त विश्वास आहे या ग्राउंडवर. आदर्श सोरटे. पॉवर प्लेचा षटक किती महत्वाचा आहे तुझ्यासाठी? पॉवर प्लेचा षटक खूप इम्पॉर्टंट आहे. हवा कशी चालते काहीच कळणार नाही. थँक्यू सो मच कबीर. कडे जाऊया. ते आपण जर पाहिलं गेलं तर टॉस तुझ्या बाजूने राहिलेले नाहीये आणि पहिलीच मॅच आहे, टॉस हरलाय. काय भावना आहेत? होतो जरी टॉस विन झालो असतं तरी. तर बॅटिंग तुला टॉस जिंकला तर बॅटिंग कसं हवी होती आणि बॅटिंग आली. कुठेपर्यंत मजर मला पहिल्या डाबामध्ये? बॅटिंग याच्यासाठी घेणार होतो, सर्व प्लेयरना सांगितलं फ्री माइंडचं खेळायचं आहे, फोडून काढा, बस फोडायचंच आहे. टीम कशी तयार केली आहे? कारण ज्यावेळी ऑप्शन झालं आणि तोच प्रश्न तुला देखील विचारतोय, टीम प्लॅनिंग कसं राहिले? सर्व प्लेयर चांगले, मी सर्वांना ओळखतो आणि सर्व आपल्या येवती गावचे गाव आहेत, त्याच वाडीतले सर्व खेळाडू आहेत, चांगले खेळणार. आयोजन कशा पद्धतीने पाहतोय? पहिलंच वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये YPL 1.0 हे भव्य दिव्य पर्व पाहतोय. काय सांगशील या पहिल्या पर्वाबद्दल? आयोजन बोललं तर सागर पाटील 4-5 महिन्यापूर्वी मला बोललेला की येवती प्रीमियर लीग घेऊ. तो फक्त असाच बोलला आणि त्यानं सातत्यानं आज ते खरं करून दाखवलं. त्याचं खूप मोठं ह्याच्यामध्ये योगदान आहे आणि दीपक दादांचं खूप मुलाचं सहकार्य. पॉवर प्ले किती महत्वाचा आहे तुझ्यासाठी? महत्वाचा काही नाही, जो येईल त्याला सांगितले आपलं बाहेर मार. बस आता हाणामारीच आपल्याला माहिती आहे आणि हाणामारी करायची आहे. आणि चला मी ते टॉस झालाय. येस, चला टॉस इथे जिंकलाय संघाने आणि टॉस जिंकत असताना निवडलाय ते म्हणजे गोलंदाजी क्षेत्र आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलेत कबीर 11 या संघाला बॅटिंगसाठी. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि मी मान्यवरांना विनंती करेन की मुख्य व्यासपीठावर नसतं व्हायचं आहे. थँक्यू सो मच आणि सर्व खेळाडूंना विनंती करेन डगआउट कुठला. येस, डगआउट चॉईस केलाय खेळपट्टीच्या डाव्या बाजूला. चला डगआउट कुठला चॉईस केलाय? येस, चला मान्यवरांना विनंती करेन की मुख्य व्यासपीठावरती आसनच व्हायचंय. येस, थँक्यू. चला मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं, त्यांचा यशोचित सन्मान आपण करूयात. आज ही सर्व मान्यवर मंडळी मात्र प्रामुख्याने मात्र पाहायला मिळाली आणि त्यांचा यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात.
या स्पर्धेसाठी मात्र सर्व मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, त्यांचा यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूयात. चला लगेच टीम सरकार 11 शुभम दादा, चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज आपली फिल्डिंग, कारण ऑलरेडी आपल्याला उशीर झालाय. पहिलीच मॅच बरोबर 11ला आपण चालू करूया. अवघे 10 मिनिटं शिल्लक आहेत आपल्याकडे, 5 ते 10 मिनिटं आहेत. मी विनंती करेन की लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि त्यानंतर दुसरी ज्यांची मॅच आहे तुम्ही देखील तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. सागर दादा, समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. युवती पंचक्रोशी अंतर्गत चंद्रभागा रूरल डेव्हलपर्स प्रस्तुत युवती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 या भव्य दिवस स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आताच आपण पार पडला. या स्पर्धेसाठी काही नियम आहेत, ते खेळाडूंनी सर्व लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ते नियमांची एकदा अंमलबजावणी देखील होणं खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. नियम व अटी आहेत या स्पर्धेसाठी, त्या मी जरा वाचून दाखवतो. प्रत्येक खेळाडूने, प्रत्येक कर्णधाराने, प्रत्येक संघ मालकाने हे नियम लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. प्रत्येक सामना या स्पर्धेमधील 5 षटकांचा राहील. स्पर्धेमध्ये प्रथम 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. प्रथम 2 ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 2 प्लेयर व दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 प्लेयर बाहेर ठेवणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर पंचांचा निर्णय अंतिम असेल. खेळाडूसाठी ड्रिंक ब्रेक 3 ओव्हर नंतर दिला जाईल.